इयत्ता 5वी विषय मराठी कविता डराव डराव। गुड मॉर्निंग स्टुडंट। आज आपण मराठीतील 5वी कविता डराव डराव ही अभ्यासणार आहोत। या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत ग. पाटील। आता मुलांनो, पावसाळ्याचं जर वातावरण बघितलं तर सगळीकडे कसं हिरवं हिरवंगार वातावरण झालेलं असतं आणि सगळीकडे पाऊस पडत असतो, अगदी धो-धो पाऊस पडत असतो। त्यामुळे पाणीच पाणी सर्व ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं आणि अशातच पक्ष्यांचा कधी कधी किलबिलाट ऐकायला येतो, वेगवेगळ्या रातकिड्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येत असतो। असे विविध निसर्गातले जे आवाज आहेत प्राण्यांचे, पक्ष्यांचे, ते आपल्याला ऐकायला येत असतात। मग डराव डराव हा जो बेडकाचा जो आवाज आहे तो सुद्धा आपण बऱ्याच वेळा पावसाळ्यात ऐकत असतो। मग ह्या बेडकाचा आणि ह्या कवितेतील लहान मुलीचा एक काल्पनिक जो संवाद झालेला आहे, एक काल्पनिक बोलणं जे झालेलं आहे ते ह्या कवितेच्या रूपाने मांडलं गेलेलं आहे। मग आज आपण जी कविता शिकतो आहोत त्या कवितेमध्ये पावसाळ्याच्या दिवसातलं वर्णन केलेलं आहे आणि हे जे बेडकाचं डराव डराव ओरडणं चालू असतं त्याचं वर्णन इथे केलेलं आहे। बेडूक आणि मुलगी या दोघांमधला काल्पनिक संवाद जो आहे तो इथं टिपण्यात आलेला आहे। मग चला आपण या कवितेला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण या कवितेचं वाचन करणार आहोत। कविता क्रमांक 5 डराव डराव। ऐका व वाचा। डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठुनी आला सांगा नाव? धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव। सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव। बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव। सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव। जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव। ही जी कविता आहे ती ग. पाटील यांनी लिहिलेली आहे। आता आपण कवितेचं एक एक कडवं जे आहे ते समजावून घेऊया। मुलांनो, ह्या कवितेतील पहिलं जे कडवं आहे, डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठुनी आला सांगा नाव। हे आता आपण पाहणार आहोत। तर ह्या चित्रात तुम्हाला दिसतंय की ही एक लहान मुलगी आहे। हा इथे बेडूक दिसतोय, इथे तुडुंब असं सगळीकडे पाणी भरलेलं तुम्हाला दिसतंय, हो की नाही? या सगळ्या चित्राचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर पावसाळ्याचं जे वातावरण आहे ते या ठिकाणी दिसतं आहे। आणि ही जी मुलगी आहे ही मुलगी या बेडकासोबत जणू काही संवाद साधते आहे, बोलते आहे, चर्चा करते आहे, असं ह्या कवितेमध्ये काय केलेली आहे, कल्पना केलेली आहे। प्रत्यक्षात आपण त्याच्याशी बोलू शकतो का? तर नाही, पण ह्या ठिकाणी तशी कल्पना केलेली आहे। मग ही जी मुलगी आहे ह्या छोट्याशा बेडकाला काय म्हणते आहे की तुम्ही उगाचच ओरडतात बाबा, हो की नाही? अरे बेडकांनो, तुम्ही डराव डराव करून किती ओरडतात, असं ही मुलगी ह्या बेडकांना म्हणते। आणि काल तुमचा पत्ताच नव्हता, म्हणजे काल काही तुम्ही आम्हाला दिसले नाही, असं हे लहान मुलगी जी आहे ती ह्या बेडकाला म्हणते आहे आणि त्याला चौकशी करते आहे की तुझं नाव काय आहे आणि तू कुठून आला आहेस, हे तरी आता मला तू सांग, असं ही मुलगी या बेडकाला सांगताना दिसते आहे। धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव।
सुरू झाली अमुची नाव आणिक तुमची डराव डराव. आता ही मुलगी पुढे काय म्हणतेय? ही मुलगी म्हणते की इतका धोधो पाऊस पडलेला आहे की हा जो तलाव आहे तो कसा झालेला आहे? अगदी तुडुंब भरलेला आहे. तुडुंब भरलेला आहे म्हणजे काय? तर काठोकाठ भरलेला आहे. आणि पुढे ही मुलगी काय म्हणते की सुरू झाली आमची नाव. म्हणजे काय? तर जी कागदाची नाव आहे, होडी आहे, ती जी आहे ती आता आमची हा तलाव साचल्यामुळे काय झालेली आहे? सुरू झालेली आहे. कागदांच्या ज्या होड्या आहेत त्या पावसाळ्यात आपण जसं आपल्याकडे पाणी साचतं त्या पाण्यामध्ये होड्या आपण सोडत असतो, कागदी होड्या. मग आमची तर ही जी नाव आहे ती पाण्यात सोडण्यासाठी सुरू झालेली आहे आणि तुमची सुद्धा डराव डराव काय झालेली आहे? सुरू झालेली आहे, असं ही मुलगी या ठिकाणी या बेडकाला म्हणताना दिसते आहे. त्यानंतर पुढे मुलगी काय म्हणते? बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. आता ह्या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर हा जो बेडूक आहे त्याच्या डोळ्याचा जो आकार आहे तो असा बटबटीत किंवा मोठा. बटबटीत म्हणजे काय? तर मोठा किंवा असा विद्रूप असा दिसतो. म्हणून ही मुलगी काय म्हणते की तुझ्या डोळ्याचं जे ध्यान आहे ते अगदी कसं दिसतं आहे? विचित्र दिसतं आहे. बटबटीत डोळे तुझे दिसत आहेत. आता ध्यान म्हणजे काय? तर ध्यान म्हणजे विशिष्ट असं रूप. मग हे जे बटबटीत डोळ्यांचं तुझं जे रूप आहे, हे जे ध्यान आहे ते अगदी विचित्र दिसतं आहे, असं ही मुलगी ह्या बेडकाला म्हणते आहे. आणि तुमच्या मनात काय आहे? सांगा तुमच्या मनात काय? असा हा प्रश्न जो आहे ही मुलगी त्या बेडकाला विचारताना दिसतेय. ही मुलगी काय म्हणते की तुझ्या मनात काय आहे ते आता सांग. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर छोट्या छोट्या ह्या पावसाच्या वातावरणामध्ये जमिनीमध्ये छत्र्या उगवलेल्या दिसतात. तर ही मुलगी त्याला काय म्हणते की ही छत्री घ्यायची आणि ही नाव घ्यायची. कोणी? तर बेडकाने. तर ही जी मुलगी आहे ह्या बेडकाला म्हणते की ही छत्री आणि ही नाव तू घे आणि तुझ्या मनात काय आहे ते आम्हाला सांग. आणि पुढे तिचं काय म्हणणं आहे? जा गाठा जा आपुला गाव, त्यानंतर आणि थांबवा डराव डराव. मग ही जी छत्री घेतली तर छत्रीपासून आपल्याला माहितीये की पावसाचं जे पाणी आपल्या अंगावरती पडतं त्यापासून आपलं रक्षण होतं. म्हणून ही तुम्हाला छत्री घ्या आणि ही होडी किंवा ही नाव ही आहे ती घ्या आणि त्यात बसून तुम्ही तुमच्या गावाला जा. आपुला गाव. आपुला म्हणजे काय? तर आपला किंवा स्वतःचा. असं ह्या ठिकाणी ही मुलगी या बेडकाला म्हणताना दिसते आहे की ही छत्री घ्या, ह्या छत्रीमुळे तुमचं पावसापासून रक्षण होईल. आणि ही नाव घ्या, ह्या नावेत बसून तुम्ही तुमच्या गावाला सुखरूप जाऊ शकाल. आणि तुमचं हे जे डराव डराव करणं आहे ते पण तुम्ही या ठिकाणी थांबवाल, हो की नाही? मग ह्या मुलीचा आणि ह्या बेडूक जो आहे याचा हा जो काल्पनिक संवाद आहे या कवितेमध्ये सांगण्यात आलेला आहे. काय सांगण्यात आलेला आहे बरं या कवितेमध्ये? तर ही जी मुलगी आहे या बेडकाला काय सांगते आहे की तुम्ही उगाचच डराव डराव करतात. कालपर्यंत तर तुमचा पत्ता नव्हता, मग अचानक तुम्ही कुठून आलेला आहात ते सांगा. आता धोधो पाऊस इतका पडलेला आहे की सगळीकडे तुडुंब तलाव झालेले आहे. म्हणजे आपल्या रस्त्यावरती पण इतकं पाणी साचतं की त्याला नदीचं रूप येतं, तलावाचं रूप येतं, हो ना? मग ही मुलगी त्याला तेच म्हणते आहे की इथे तर धोधो पाऊस झालेला आहे आणि तुडुंब म्हणजे काय? तर काठोकाठ हा जो तलाव आहे तो भरलेला आहे आणि आमची नाव सुद्धा सुरू झालेली आहे. नाव म्हणजे काय? तर होडी. आणिक तुमची डराव डराव. आणिक म्हणजे काय? आणि काय झालेलं आहे? आमची तर नाव सुरू झालीच आहे, पण पावसामुळे तुमची सुद्धा डराव डराव सुरू झालेली आहे. तुमचं जे डोळ्यांचं बटबटीत असं ध्यान आहे, विचित्र तुम्ही अगदी त्याच्यामुळे दिसत आहात, असं ही मुलगी ह्या बेडकाला म्हणताना दिसते. आणि ह्या बेडकाला प्रश्न पण विचारते की तुझ्या मनात आता काय आहे ते तरी तू आम्हाला सांग, असा प्रश्न इथे ती विचारते आहे. आणि ही छत्री आणि ही जी नाव आहे
ती तुम्ही घ्या आणि तुमचा जो गाव आहे तो गाठा. गाठा म्हणजे काय, तर तिथं पोहोचा, किंवा गाठणे म्हणजे काय, तर पोहोचणे. तिथे जाऊन पोहोचा. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पोहोचा, असं ही मुलगी या बेडकाला म्हणताना दिसते. आणि त्या ठिकाणी तुम्ही ही छत्री आणि नाव घेतलं आणि तुमच्या गावी पोहोचलात की आपोआप तुमची डरावडोराव सुद्धा काय होणार आहे, थांबणार आहे. त्यामुळे आता तुमची ही जी डराव आहे, हा जो आवाज आहे तो थांबवा, असं ही मुलगी जी आहे ती ह्या बेडकाला म्हणताना ह्या ठिकाणी दिसते. तर ह्या ठिकाणी आपण कविता क्रमांक 5 डराव ह्याचा अभ्यास केलेला आहे. ही कविता तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेली असेल अशी मी आशा करते. आणि आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा पुढच्या तासाला आपण भेटतोय. तोपर्यंत गुड बाय.